सुरेश धस यांनी केलेल्या आरोपाची। पीक विमा घोटाळा 5,000 कोटींचा आहे असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी चर्चेला यावं असं सुद्धा धस म्हणतात। या संदर्भातली कागदपत्र देण्याची तयारी आहे असंही वक्तव्य धस यांनी केलंय। 13,190 हेक्टर आहे एकट्या सोनपेठमध्ये, 13,190 हेक्टर आहे आणि संपूर्ण बीड परभणी जिल्ह्यामध्ये 40,000 हेक्टर आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 39,000 हेक्टर सापडले आता। आणि जे कृषी मंत्री महोदय म्हणतायत ना की 350 कोटीचाच घोटाळा झाला, हा 350 कोटीचा नाही। कृषी मंत्री महोदय तुम्ही आता चार्ज घेतलेला आहे, टोटल डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर आम्ही डॉक्युमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो। 5,000 कोटीच्या वरती हा घोटाळा गेलेला आहे। आणि पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न पाहायला मिळतोय। पीक विमा घोटाळ्यामध्ये आता आणखी एक आरोप करण्यात येतोय। धाराशिव जिल्ह्यामधून बीडमधील शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आल्याचा पाहायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हा दावा केलाय आणि या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। धाराशिवच्या गायरान जमिनीवर बीडमधील शेतकऱ्यांनी पीक विमा लाटला असं सुद्धा पाटलांनी म्हटलंय। पीक विमा 1 रुपया चालू झाला त्यावेळेस शेतकऱ्यांची संख्या जवळपास सुरुवातीला 70-80 लाख शेतकरी विमा भरायचे, नंतर ती संख्या 1,71,00,000 गेली, जवळपास 80-90 लाख 1 कोटीपर्यंत शेतकरी वाढले, शेतकऱ्यांची संख्या वाढली। तर मग यात खरेच शेतकरी आहेत का किंवा शेतकऱ्यांच्या नावावर कोणतरी ह्या योजनेचा गैरफायदा घेतंय का आणि शेतकऱ्याची रक्कम लुबाडतंय का, ह्याची चौकशी झाली पाहिजे। यात सरकारमधलं कोण सामील आहे, सरकारमधली यंत्रणा म्हणजे हे ऍक्सेप्ट कसं होतं, हा एक खूप मोठा घोटाळा आहे। मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत, मग गुजरात असेल अनेक असतील, तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का, एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का, यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा, एवढं मला माहिती। याच्या पुढे मला माहिती बीडीएस वर जी योजना सुरू होती ती रद्द करून टाकली, हायकोर्टाने ताशेरे ओढले, तरी पण माणूस तिथे बसून आहे। त्यानंतर सबसिडी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये वसूल झालेत, तिथे सुद्धा कारवाई झालेली नाही, तिथेही मंत्र्यांचं नाव आलं तरी कारवाई होत नाही। म्हणजे मला वाटतं की महायुतीला भ्रष्टाचारी लोकांची गरज आहे आणि आवडही आहे, त्यांना सोबत ठेवण्याची इच्छाही आहे, असं यावरून स्पष्ट होतं। आणि पीक विमा घोटाळ्याच्या परळी पॅटर्नवर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडमधील पीक विमा घोटाळ्याचा परळी पॅटर्न धाराशिवमध्ये पोहोचला। गायरान आणि सरकारी जमिनींसह रस्ते आणि कालव्यांच्या जमिनींवर सुद्धा पीक विमा उतरला। धाराशिव जिल्ह्यामध्ये 14 परराज्यांमधील 565 जणांनी पीक विमा उतरवल्याची माहिती। 565 पैकी तब्बल 396 जण बीडमधील असून एकट्या परळीमधील 333 जणांचा आकडा समोर आलाय। पीक विमा उतरवताना सातबारा कोणाच्या नावावर हे सुद्धा पाहिलं जात नाहीये, त्यामुळे जो ऑनलाईन पीक विमा भरतो तो कोणताही सातबारा जोडू शकतोय। ही त्रुटी आता दूर करण्याची मागणी सुद्धा होतीये। धाराशिवमध्ये पीक विमा काढणाऱ्यांमध्ये पुणे शहरामधली सुद्धा काही जण आहेत।